नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 2मधील आज आपण सेन्सरी ऑर्गनपैकी स्किन या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण सेन्सरी ऑर्गनचे आयबॉल आणि टंग ह्या टॉपिकच्या नोट्स पाहिलेल्या आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा एकदा चॅनलवर जाऊन बघा, कारण ते सुद्धा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तसंच स्किनवर सुद्धा तुम्हाला SAQ किंवा LAQ जास्त चान्सेस कमी आहेत, परंतु SAQमध्ये तुम्हाला स्किन एकदा विचारू शकतात की त्याचे लेयर्स वगैरे, फंक्शन्स, लेयर्स, ॲनाटॉमी. तर अशा प्रकारे स्किन तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे त्या तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या आणि त्या वाचा. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली शेवटी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर रचना शारीरिक पेपर 2च्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला सेन्सरी ऑर्गन्सला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. 10 मार्कांचं वेटेज म्हणजे तुम्हाला तो टॉपिक MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तर त्यानुसार त्याचा स्टडी करा. त्यामध्ये 5 येतात: आयबॉल, इयर, नोज, टंग आणि स्किन. तर व्यवस्थित 5ची ॲनाटॉमी व्यवस्थित करून जा. सगळे पॉईंट जे मी तुम्हाला नोट्स देत आहे ते सर्व एक्झाम ओरिएंटेड आहेत. तेवढ्या नोट्स जरी तुम्ही सेन्सरी ऑर्गनसाठी केल्या तरी तुम्हाला इनफ आहे. तर स्किन, आपल्याला माहिती आहे की स्किन हे लार्जेस्ट ऑर्गन असतं बॉडीचा. आपण लहानपणापासून शिकतो आहे की स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. इट इज युनिफॉर्मली थिक. ॲव्हरेज थिकनेस इज अबाउट 1 to 2 mm. त्याच्यानंतर त्याचं वेट सांगितलेलं आहे जवळपास 45 kg. त्यानंतर लेयर्स ऑफ द स्किन. स्किन इज मेड अप ऑफ 2 layers. मेन 2 layers असतात स्किनला: आउटर एपिडर्मिस आणि इनर डर्मिस. आउटर एपिडर्मिस असते, बाहेरच्या साईडून असते, त्याला आपण एपिडर्मिस असं म्हणतो, आणि आतली जी असते त्याला डर्मिस असं म्हणतो. तर एक एक बघूयात. सुरुवातीला एपिडर्मिस. इट डज नॉट हॅव ब्लड वेसल्स. न्यूट्रिशन इज प्रोव्हाइडेड बाय द कॅपिलरीज ऑफ डर्मिस. म्हणजे एपिडर्मिसला ब्लड वेसल्स नसतात. जे न्यूट्रिशन त्याला भेटतं ते आतल्या लेअरकडून म्हणजे डर्मिसकडून भेटतं. इट इज फाउंड बाय द स्ट्रायटेड एपिथेलियम. एपिडर्मिस हे स्ट्रायटेड एपिथेलियमपासून बनतं. त्याच्या परत 5 लेअर सांगितलेले आहेत. म्हणजे स्किनच्या मेन 2 लेअर एपिडर्मिस आणि डर्मिस. आता एपिडर्मिसच्या 5 लेअर, त्यामध्ये स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम लुसिडम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम स्पायनोझम आणि स्ट्रॅटम जर्मिनाटावम ह्या एपिडर्मिसच्या 5 लेअर आहेत. तर त्यात थोडं एक एक बघूयात. स्ट्रॅटम कॉर्नियम, ऑल्सो नोन ॲज द हॉर्नी लेअर, आउटरमोस्ट लेअर असते. इट कन्सिस्ट ऑफ डेड सेल्स कॉल्ड ॲज कॉर्निओसाइट्स. तर प्रत्येक लेअरबद्दल तुम्हाला 2 ते 3 वाक्य लिहिता आली पाहिजे. स्ट्रॅटम लुसिडम. इट इज मेड अप ऑफ फ्लॅटन्ड एपिथेलियम सेल्स, लुक्स लाईक होमोजेनस ट्रान्सिजन झोन. त्यानंतर स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसोम. इट इज अ थिक लेअर, 2 to 5 rows ऑफ फ्लॅटन्ड रोम्बॉइडल सेल्स. म्हणजे कोणत्या लेअरमध्ये कोणत्या टाईपचे सेल्स आहेत एवढं तरी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एपिडर्मिसची 4थी लेअर आहे स्ट्रॅटम स्पायनोझम. त्यालाच आपण प्रिकल सेल लेअरसुद्धा म्हणतो. सेल्स हॅव स्पाइन लाईक प्रोजेक्शन्स. म्हणजे त्याला स्पाइन लाईक प्रोजेक्शन असतात काट्यासारखे, म्हणून त्याला आपण प्रिकल सेल लेअर म्हणतो. बाय दिस प्रोजेक्शन्स सेल्स आर कनेक्टेड टू इच अदर. आणि ह्याच त्यांच्या स्ट्रक्चरमुळे ते सेल एकमेकाला कनेक्टेड असतात. ही लेअर स्ट्रॅटम स्पायनोसम आहे, नावातच आहे. स्पाइन म्हणजे काटे. त्यानंतर स्ट्रॅटम जर्मिनाटिवम. इट इज द थिक लेअर. न्यू सेल्स कॉन्स्टंटली फॉर्म बाय द मायटोटिक डिव्हिजन. ह्याच्यामध्ये नवीन सेल्स हे कॉन्स्टंटली बनत राहतात मायटोटिक डिव्हिजन्सनी. त्यानंतर कलर ऑफ द स्किन डिपेंड्स अपॉन सेल्स ऑफ दिस लेअर. म्हणजे स्किनचा कलर कोणावर डिपेंडेंट असतो, तर स्ट्रॅटम जर्मिनाटिवमच्या सेल्सवरती. तर जेव्हा तुम्हाला स्किन ॲनाटॉमी SAQ किंवा LAQला जर विचारली समजा, तर त्याच्या थेरॉटिकल पार्टसोबतच तुम्हाला त्याचा स्किनची ही डायग्राम काढणं गरजेचं असतं. स्किनची डायग्राम जर बघायला गेलं तर खूप सोपी आहे. तर आपल्याला माहिती आहे की स्किनच्या लेयर्स आहेत, मग डायग्राममध्ये सुद्धा लेयर्स आल्या पाहिजे. कारण बाकीच्या ऑर्गनप्रमाणे स्किनची काही असे पार्ट्स वगैरे नाही आहेत, तर त्याच्या लेयर्स असतात. मग लेयर्समध्ये त्याचा डायग्राम आला पाहिजे. त्यामध्ये ज्या एपिडर्मिसच्या बाहेरच्या 5 लेअर आहेत त्या आल्या पाहिजे. त्याच्यानंतर डर्मिस, त्याच्यानंतर 2 ते 3 सेल्स असतात त्याच्यामध्ये. अशा करून तुम्ही स्किनचे डायग्राम काढू शकता. त्यानंतर आता डर्मिस. आता आपण एपिडर्मिस बघितलं. नेक्स्ट डर्मिस. इट इज द कनेक्टिव्ह टिश्यू लेअर. इट इज मेड अप ऑफ डेन्स कोलॅजन फायबर. त्यालाच आपण फायब्रोब्लास्ट असं म्हणतो. डर्मिस इज मेड अप ऑफ 2 layers. नीट एकदम क्लिअर आहे स्किन. त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट लिहायचा. त्याच्यानंतर त्याच्यात 2 लेअर: आउटर एपिडर्मिस, इनर डर्मिस. एपिडर्मिसचे 5 लेअर, त्याची नावं. त्याच्यानंतर डर्मिसच्या 2 लेअर: सुपरफिशियल पॅपिलरी लेअर आणि डीपर रेटिक्युलर लेअर. एवढंच सगळं स्किनमध्ये आहे. त्याच्या लेअरचंच व्यवस्थित नावं लक्षात ठेवायचे. बाकी दुसरं काही त्याच्यामध्ये जास्त मॅटर नाही आहे. Superficial papillary layer. It projects into the epidermis, contains blood vessels, lymphatics and nerve fibers. आता डर्मिस बघतो त्यामुळे तिथे ब्लड वेसल वगैरे असतात, एपिडर्मिसमध्ये ॲब्सेंट असतात. सुपरफिशियल पॅपिलरी लेअर कंटेन्स पिगमेंट सेल्स कॉल्ड ॲज क्रोमॅटोफोर्स. त्यानंतर दुसरी रेटिक्युलर लेअर. इट इज मेड अप ऑफ रेटिक्युलर ऑर इलॅस्टिक फायबर्स. फायबर्स आर फाउंड अराउंड द हेअर बल्ब, स्वेट ग्लँड्स अँड शिबॅसिस ग्लँड्स. तर ह्या होत्या डर्मिसच्या 2 लेअर. त्यानंतर नेक्स्ट आहे कलर ऑफ द स्किन.
कलर ऑफ द स्किन डिपेंड्स अपॉन द इम्पॉर्टंट फॅक्टर्स. कलर, आपल्या स्किनचा कलर 2 गोष्टींवरती डिपेंडेंट असतो मेनली. पिगमेंटेशन ऑफ द स्किन आणि हिमोग्लोबिन इन द ब्लड. या दोन गोष्टींवरती कलर ऑफ द स्किन डिपेंडेंट असतो. त्याच्यानंतर डर्मिसचे सेल्स असतात काही, त्यामध्ये केराटिनोसाइट, मेलानोसाइट्स, लँगरहन सेल्स आणि मर्केल सेल्स. सध्या तुम्ही नावं म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही एवढे नावं जर लक्षात ठेवली तरी खूप आहे. त्यानंतर स्किनच्या ठिकाणी 2 ग्लँड्स असतात मेनली, स्वेट आणि सिबॅसियस ग्लँड्स. त्यानंतर स्किनचं फंक्शन, आता इथे ॲनाटॉमी किंवा रचना शरीर बघत असल्यामुळे फंक्शन्सला जास्त महत्त्व नाही आहे. तरी कमीत कमी 5 ते 6 फंक्शन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 वाक्य तुम्हाला लिहिता आले पाहिजे. फिजिओलॉजी म्हणजे क्रियाशारीरमध्ये तुम्हाला स्किनचे फंक्शन डिटेलमध्ये आहेत, तिथेसुद्धा फंक्शन्स ऑफ स्किन हा SAQ विचारला जातो. तर स्किन ॲनाटॉमी करत असताना त्याचे फंक्शनसुद्धा 10 ते 12 फंक्शन्स तुम्ही बघून ठेवा. त्यामध्ये प्रोटेक्शन, सेन्सेशन, स्टोरेज, सिंथसिस, ॲब्झॉर्प्शन, एक्सक्रिशन हे झाले मेन हेडिंग्स. ह्याच्या आतमध्ये तुम्हाला 2 ते 3 वाक्य लिहावे लागतात. म्हणजे समजा प्रोटेक्शन, तर कशापासून प्रोटेक्शन, कशा पद्धतीने प्रोटेक्शन करतं, तर ते तिथे ॲड करायचं. त्यानंतर स्किनमध्ये शेवटचा पार्ट तो म्हणजे त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी. स्किनमध्ये क्लिनिकल ॲनाटॉमी बघायला गेलं तर बर्न्स होऊ शकतात. त्यानंतर स्किन ग्राफ्ट्स आणि अल्बिनिझम. तर हे होते स्किन संबंधित नोट्स. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा आपल्या नोट्स पोचतील, आपला चॅनल पोचेल आणि त्यांनासुद्धा युनिव्हर्सिटी एक्झामसाठी याचा फायदा होईल. तसंच जर तुम्हाला BMS फर्स्ट इयर संबंधित इतर कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील किंवा वेगळे काही व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.